चला मंडळी, आज आपण एक डाळीचा प्रकार बघणार आहोत। अतिशय चविष्ट अशी ही डाळ बनते। नेहमीच आपण एकाच प्रकारच्या वरण किंवा दुसऱ्या डाळी बनवत असतो, तर त्यापेक्षा थोडीशी वेगळी आपण आज डाळ बघणार आहोत। आणि चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट अशी ही डाळ लागते। ही डाळ आहे ती एकच डाळ तुम्ही केली, त्याच्यासोबत जर तुम्ही फक्त पापड, लोणचं किंवा एखादी चटणी असेल तरीही चालू शकतं। झटपट अशी तयार होते आणि चवीला खूपच सुंदर लागते। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। चला तर मंडळी, आज आपण एकदम सिंपल पद्धतीने एकदम चविष्ट अशी डाळ कशी बनवायची ते बघूया। नेहमीच आपण एका प्रकारच्या डाळी करतो, तर आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीची करूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मंडळी, इथे मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक छोटीशी वाटी भरून डाळ घेतलेली। ही तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ती साफ करून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये दुसरी डाळ कोणती घालायची, तर मुगाची डाळ अर्धी वाटी घालून घ्यायची। थोडंसं प्रमाण कमी जास्त झालं तरीही चालू शकतं। आता हे एका कुकरमध्ये घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथं आता मी आपण जेव्हा मेथीची भाजी आणतो तर थोडीशी शिल्लक राहते, किंवा आपण ठेपले वगैरे करतो तर तेव्हा ही शिल्लक कधी भाजी राहिलेली असते, तर अशी भाजी जर शिल्लक असेल मेथीची तर तेव्हा तुम्ही अशा पद्धतीची डाळ बनवू शकता। आता ही फ्रेश मेथीची भाजी घेतलेली आहे, फक्त मी खुडून घेतलेली आहे बारीकमध्ये। आता आपण ही काय करूया, पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। याच्यावरती भरपूर घाण असते, धूळ असते, तर आपण ही स्वच्छ 2 ते 3 पाण्यातून चांगली धुवून घ्यायची आहे। मेथी ही खायला खूप पौष्टिक असते आणि डाळीमध्ये ॲड केल्यानंतर चवीला खूपच भन्नाट अशी लागते। तर नक्कीच अशा पद्धतीची एकदा डाळ बनवून बघा। आता इथं मी जी मेथी घेतली होती ती स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। त्याचबरोबर आता इथं आपण जी डाळ घेतलेली आहे ती पण मी 2 ते 3 पाण्यातून चांगली धुवून घेतलेली। बघा इथं पाणी एकदम पांढरं निघालेलं आहे। यावरती पावडर टाकलेली असते डाळ टिकण्यासाठी, तर त्यासाठी तुम्ही हे 2 ते 3 पाण्यातून धुवून घ्या। त्यानंतर त्यावरती जी आपण मेथी धुवून घेतली होती ती घालायची। तर मेथी चिरायची आवश्यकता लागत नाहीये, जशी मेथी आपण खुडून घेतो तशी टाकली तरीही चालू शकतं। फक्त खुडताना थोडीशी पातळ म्हणजे बारीक खुडायची आहे आणि त्यामध्ये दांडे पण ॲड करायचे, म्हणजे दांड्यामध्ये जे पौष्टिक हे असतं ते आपल्याला डाळीमध्ये मिळालं जाईल। आता इथे कुकरला मी झाकण लावलेलं आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या। तुम्ही थोडंसं फास्ट गॅसवरती ठेवलं तर 3 शिट्ट्या काढा आणि स्लो गॅसवरती केलं तर 2 शिट्ट्या काढू शकता। आता इथं मी कुकरला फास्टवरती ठेवलेलं आहे आणि त्यामुळे त्याला आता मी ते 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। आता इथं डाळ आपली परफेक्ट शिजलेली, कुकर थंड झालेला आहे। आता ही जास्त घोटायची आवश्यकता नाही आहे, फक्त हलवून घेतलेली आहे मी। आणि आता हे आपण असंच गरम राहण्यासाठी झाकण लावून बाजूला ठेवूया। आणि इथे मी एक छोटासा कांदा, थोडासा कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत। आता इथं आपण कढई घेतलेली, कढई चांगली गरम करून घ्यायची आणि त्यावरती 1.5 ते 2 पळी आहे ते तेल घालून घ्यायचं आहे। आता इथं तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। कढई गरम झाली की तेल चांगलं गरम होतं आणि त्यानंतर त्यावरती आपण थोडीशी मोहरी घालून घ्यायची। जाड मोहरी जर मुलांना आवडत नसेल तर बारीक मोहरी येते मार्केटमध्ये, तर ती तुम्ही वापरू शकता। त्यानंतर जिरं घालायचं। जिरं चांगलं तडतडल्यानंतर त्यावरती ज्या लसूण पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्यात आणि लसूण पाकळ्या आहेत त्या सोनेरी रंगापर्यंत छान अशा परतून घ्यायच्यात। लसूण पाकळ्या टाकल्या ना की एक छान असा सुवास घरामध्ये दरवळला जातो लसूणचा। आता त्यानंतर कढीपत्ता घातला, कांदा घातला, कांदा चांगला परतून घेतला, त्यावरती चवीनुसार मीठ ॲड केलं। अर्धा चमचा आहे ते इथं मी आता आलं लसूणची पेस्ट ॲड करते आणि आलं लसूण पेस्ट 1 मिनिट आहे तो परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण यावरती सुके मसाले घालू। अर्धा चमचा हळद घातलेली, लाल तिखट 1 चमचा घातलेला आहे, तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। इथे जिरा पावडर, धने पावडर अर्धा चमचा घातलं आणि किचन किंग मसाला आहे तो अर्धा चमचा, किंवा मग इथं तुम्ही सांबर मसाला असेल तोही अर्धा चमचा घातला तरीही चालेल। त्यावरती मी हिंग थोडासा घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण हे थोडंसं परतून घेऊया आणि गरम गरम जी डाळ आपण घेतली होती ती त्यावरती ओतून घ्यायची आहे। आता इथे बघू शकता ह्याला छान अशी तरतरून म्हणजे फोडणी बसलेली आहे आणि एक छान असा सुगंध सुटतो घरामध्ये फोडणीचा। आणि हे असं मिक्स करून घ्यायचे। काही लोकांना जर घट्ट आवडत असेल तर याच्यामध्ये पाणी थोडंसं घालायचं आणि अशीच घट्ट डाळ आहे ती सर्व करू शकता। पण काही लोकांना घट्ट डाळ आवडत नसेल तर मग तुम्ही थोडीशी पातळ करू शकता। आता इथं बघा मी थोडंसं पाणी घातल्याने याला जर एक उकळी काढली तर एकदम परफेक्ट अशी डाळ आपली तयार होते। खायला पण खूप चविष्ट लागते आणि पौष्टिक पण तयार होते। आपली जी मेथी पण शिल्लक असते ती पण याच्यामध्ये यूज होऊन जाते आणि मुलांच्या पोटामध्ये पण जाते। तर त्यासाठी अशा पद्धतीची आमटी नक्कीच करून बघा, डाळ बनवून बघा। एकदम सोपी रेसिपी आहे, नवीन शिकणाऱ्यांसाठी ही परफेक्ट अशी रेसिपी आहे। चला तर मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी
इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ही रेसिपी एकदा बनवून बघा। अप्रतिम अशी आपली डाळ तयार होते। एकदम सिंपल पद्धतीनं बनवलेली आहे, पण खायला म्हणाल तर अतिशय टेस्टी अशी लागते। ही डाळ तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, भातासोबत तर अप्रतिम अशी लागते। चला तर आता मी तर सर्व करते। बघा काय मस्त अशी आपली डाळ तयार झालेली। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या छोट्या छोट्या गावरान रेसिपी पाहण्यासाठी। आणि अगदी सोप्या रेसिपी आहेत आणि एक छोटीशी कमेंट तर झालीच पाहिजे। धन्यवाद।